नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूयात पान मसाला आईस्क्रीम. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बनवून घेऊयात आईस्क्रीम बेस. तो बनवण्यासाठी मी इथे अमूलचं जे थिक मिल्क आहे किंवा जे मिल्क क्रीम आहे ते मी इथे आणलेलं आहे आणि आपल्या बीटरने आपल्याला त्याला व्यवस्थित छान फ्लफी आणि हलकं असं बीट करून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 10 मिनटं आपण त्याला बीट करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे जवळजवळ अर्धा टीनभर कंडेन्स मिल्क आणि जवळजवळ 1 टीन भरून दूध, म्हणजे जवळजवळ 1 वाटी होईल इतकं दूध, अर्धी वाटी होईल इतकं कंडेन्स मिल्क. आणि हा झाला आपला व्हॅनिला आईस्क्रीम बेस रेडी. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या आवडीचे फ्लेवर. ॲक्च्युली ह्या आईस्क्रीम बेसमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही फ्लेवर टाकू शकता. तर चला, आज आपण बनवणार आहोत पान आईस्क्रीम. त्यासाठी नॅचरली मी इथे घेतलेलं आहेत विड्याची पानं. एक 10 विड्यांची पानं मी इथे घेतलेली आहेत. ती आपल्याला त्याचे देठ आपण काढून टाकणार आहोत आणि त्याचे मिक्सरमध्ये एक बारीक आणि एकसारखी अशी पेस्ट वाटून घेणार आहोत. ही पेस्ट वाटली जाण्यासाठी मी याच्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान हिरवा पिस्ता कलर असा याला आलेला आहे. तर असाच ही जी पेस्ट टाकल्यानंतर जे आपलं आईस्क्रीम बॅटर रेडी आहे ते आपण रात्रभर ठेवणार आहोत फ्रीजमध्ये. तर बघा, सकाळी म्हणजे जवळजवळ 10 ते 12 तासानंतर आपलं अगदी मस्त असं पान फ्लेवरचं आईस्क्रीम तयार होतं. त्या आईस्क्रीमसोबत आपण सर्व करू शकतो बडीशेप, टुटी फ्रुटी, गुलकंद. एन्जॉय.